हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे ऊर्जा म्हणजे नेमकं काय. आपण पाठीमागं शिकलोय कार्य करण्याच्या दरास काय म्हणायचं आहे, ऊर्जा असं म्हणतात. आता त्यांनी काही असं का होते असे काही प्रश्न दिलेले. त्यातला पहिला आहे बघा, रोप लावलेली कुंडी अंधारात ठेवली तर रोपं जे आहे ते कोमजून जातं. दुसरं दिलेलं आहे, घरामध्ये टेप अथवा टी व्हीचा आवाज खूप वाढवल्यास घरातील भांडी का हलतात. तिसरं आहे आपल्याला दिलेलं उदाहरण, समजा सूर्यप्रकाशामध्ये धरलेल्या बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्यानं कागदावरची प्रकाश एकत्रित केल्यास कागद जळतो. असा त्यांचा ह्याच्यात काय होतं बघा, त्यांनी सांगितलेलं आहे पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, ऊर्जा असं म्हणतात. एखाद्या पदार्थामध्ये कार्य करण्याची जी क्षमता असते त्यालाच आपल्याला म्हणायचं आहे ऊर्जा असं म्हणतात. कार्य आणि ऊर्जेची, आता कार्य आणि ऊर्जेची जर आपण विचार केला तर ह्यांची एककं सारखीच आहेत. म्हणजे कार्य म्हणजेच ऊर्जा आणि ऊर्जा म्हणजेच कार्य. म्हणजे कार्याची जी एककं आहेत तीच एककं ऊर्जेची आहेत. आपण कार्याचे एकक सकाळी पाहिले, कार्याचं SI एकक आहे जूल आणि CGS एकक आहे अर्ग. तेच ऊर्जेचं SI आणि CGS एकक आहेत. म्हणजे कार्याचं ऊर्जेचं जे कार्याची एकक आहे तेच ऊर्जेचे एकक आहेत. बघा, ऊर्जा विविध रूपात आढळते. जशी ऊर्जेचे विविध रूप आहेत, जसे यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, विद्युत चुंबकीय ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणु ऊर्जा, सौर ऊर्जा, असे कितीतरी अभ्यास तुम्ही अभ्यासलेले आहेत. या पाठामध्ये आपण यांत्रिक ऊर्जा जी आहे ते यांत्रिक ऊर्जेचं दोन प्रकार आहेत. एक आहे तो म्हणजे गतिज ऊर्जा आणि दुसरा आहे तो म्हणजे स्थितीज ऊर्जा. म्हणजे यांत्रिक ऊर्जेचे खरी किती प्रकार आहेत, दोन. यांत्रिक ऊर्जा हा ऊर्जेचा प्रकार आहे आणि यांत्रिक ऊर्जेचे प्रकार आहेत दोन. एक आहे तो म्हणजे कोणता, गतिज ऊर्जा आणि दुसरा आहे तो म्हणजे स्थितीज ऊर्जा. आता या ऊर्जेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण इतर ऊर्जेचे अभ्यास आपण पाठीमागं 8वी पर्यंत सगळ्या ऊर्जेचे अभ्यास आपण केलेले आहेत. बघा, आता ह्याच्यातलं आपण पहिलं उदाहरण घेणार आहोत. गतिज ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा ही कोणत्या ऊर्जेचं हे आहे तर यांत्रिक ऊर्जेचं आहे. बघा, काय घडेल ते सांगायला तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिला आहे वेगवान चेंडू स्टंपवर आदळल्यास स्टंप काय होईल, एकतर बाजूला निघून पडेल. दुसरा आहे कॅरमच्या स्ट्रायकरनं सोंगट्याला मारल्यास सोंगटी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाईल. गोट्या खेळताना गोट्यावर जर आदळली, ज्या गोटीवर ती गोटी आदळलेली आहे ती गोटी तिची जागा तिथून सोडून दुसऱ्या बाजूला जाईल, म्हणजे ती गतिमान होईल. बघा, वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास स्थिर वस्तू गतिमान होते. म्हणजे जी स्थिर वस्तू आहे त्या स्थिर वस्तूवर जर गतिमान वस्तू जर आदळली तर जी स्थिर वस्तू आहे ती स्थिर वस्तू काय होते, गतिमान होती. बघा, आता पुढं सांगितलेलं आहे त्यांनी, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेला, पदार्थाच्या जे गतिमान अवस्थेमुळे त्या पदार्थात जी प्राप्त झालेली ऊर्जा आहे त्या ऊर्जेला आपल्याला म्हणायचं आहे गतिज ऊर्जा. मग परीक्षेला प्रश्न विचारतील गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जातील फरक किंवा गतिज ऊर्जा म्हणजे काय. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे आपण आता उदाहरण पाहिलं, उदाहरणार्थ वेगवान चेंडू स्टंपवर आदळला तर स्टंप जो आहे तिथून त्याचे पाठीमागे जातो, म्हणजे तिथलं तिचा वेग पाठीमागे जातो. एखाद्या बलाने एक वस्तू S अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजे त्या वस्तूनं मिळवलेली गतिज ऊर्जा. आता गतिज ऊर्जा कशी काढायची, आता गतिज ऊर्जेला दुसरं नाव आहे कायनेटिक एनर्जी. आता गतिज ऊर्जा बरोबर कार्य म्हणजे KE बरोबर कायनेटिक एनर्जी बरोबर कार्याचं सूत्र आपल्याला माहित आहे, W बरोबर F गुणिले S. म्हणजे आपण आता शिकलो ऊर्जा आणि कार्य एकच आहे.
म्हणजे के ई बरोबर एफ गुणिले एस. आता गतिज ऊर्जेचं जे सूत्र आहे ते सूत्र कसं तयार केलेलं आहे याच्याविषयी आपणाला माहिती घ्यायची आहे. बघा, गतिज ऊर्जेचं समीकरण कसं तयार करायचं किंवा गतिज ऊर्जेचं समीकरण कसं लिहिलेलं आहे. बघा, समजा यम वस्तुमानाची एक वस्तू, म्हणजे एका वस्तुमानाचं वस्तुमान यम आहे. वस्तू स्थिर अवस्थेत असून लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली. एक यम वस्तुमानाची, समजा ही एक यम वस्तुमानाची वस्तू आहे, ती वास्तविक पाहता स्थिर आहे, तिचं वस्तुमान आहे यम. या वस्तूवर लावलेलं जे आपण बल आहे, बल म्हणजे कोणतं, एफ, लावलेल्या बलामुळं तिचा सुरुवातीचा वेग, आता यू म्हणजे कोण आहे, हा सुरुवातीचा वेग, हा सुरुवातीचा वेग किती आहे, हा 0 आहे. त्या वस्तूवर एवढे बल लावल्याने त्या वस्तूत ए एवढं त्वरण निर्माण होतं. त्वरण किती निर्माण होतं आपण पहिल्या प्रकरणात शिकलो. ए म्हणजे त्वरण, ॲक्सिलरेशन. एवढे त्वरण निर्माण होते व टी या कालावधीत, टी हा काय दिलेला आहे तुम्हाला, वेळ दिलेला आहे. टी हा काय आहे तुमचा वेळ, आणि व्ही जो आहे तो तुमचा आहे अंतिम वेग. असे यश आहे. म्हणून वस्तूवर केलेलं कार्य जे आहे ते कार्य कसं काढायचं. बघा, पहिलं सूत्र तुम्हाला दिलेलं आहे, कार्याचं सूत्र आहे डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस, म्हणजे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. आता न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार आपण पाठीमागे बघितलं, न्यूटनच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण न्यूटनचे गतिविषयक तिन्ही नियमाचे सूत्र शिकलो. आता न्यूटननं काय सांगितलं होतं, दुसऱ्या नियमामध्ये बल बरोबर, म्हणजे संवेग अक्षयतेच्या नियमामध्ये बघा पाहिलं होतं, एफ बरोबर एम ए, म्हणजे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. त्याच्यासाठी त्यानं एक दुसरा नियमाचं त्याचं सूत्र होतं यस बरोबर यू टी, म्हणजे यस म्हणजे अंतर किंवा विस्थापन बरोबर सुरुवातीचा वेग गुणिले लागणारा वेळ अधिक 1/2 त्वरण गुणिले वेळेचा वर्ग. हे त्याचं दुसरं समीकरण. आता या समीकरणामध्ये ह्या किमती टाकू आपण. बघा, आता इथं यस बरोबर म्हणजे विस्थापन बरोबर. आता यूची किंमत तुम्हाला किती आहे माहीत आहे. आता यूची किंमत बघा, आता या समीकरणामध्ये जर आपण यूची किंमत टाकली म्हणजे यस बरोबर यूची किंमत आहे 0 गुणिले किती आहे टी अधिक किती आहे 1/2 ए टीचा वर्ग. आता इथं यूची किंमत जर 0 असेल, 0नं टीला गुणलं तर 0च येणार. म्हणजे बघा, तिसरी स्टेप, यस बरोबर 0 अधिक 1/2 ए टीचा वर्ग. आता यस बरोबर म्हणजे विस्थापन बरोबर 0 निघून गेला, काय राहिलं 1/2 ए टीचा वर्ग. हे समीकरण नंबर 2. आता समीकरण नंबर 1 आणि 2 वरून आता 1 वर काय आलेलं आहे बघा, बल. बलाच्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे आता, कार्य. डब्ल्यू बरोबर एम ए गुणिले 1/2 ए टी वर्ग. हे समीकरण 1 आणि 2 वरून आलं आपलं, बरोबर. आता डब्ल्यू बरोबर 1/2 एम वस्तुमान, हिथं ए आहे, हिथं ए आहे, हिथं टी आहे, म्हणजे ए गुणिले ए म्हणजे एचा वर्ग आणि टीचा वर्ग. मग काय केलं, इथं कॉमन कंसामध्ये काढलं ए टी कंसाचा वर्ग. आता न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमानुसार, आता न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपल्याला माहित आहे, त्याचं सूत्र आपल्याला माहित आहे, फी बरोबर म्हणजे अंतिम वेग बरोबर सुरुवातीचा वेग अधिक त्वरण गुणिले वेळ, म्हणजे व्ही बरोबर यू अधिक ए टी. आता याच्यामध्ये किंमत टाकू. फी बरोबर यूची किंमत किती आहे, सुरुवातीचा वेग किती असतो 0 अधिक काय राहिलं ए टी. मग काय आलं, अंतिम वेग बरोबर फक्त ए टी. मग आता काय करायचं आहे, या दोन्ही बाजूचं फी बरोबर ए टी दोन्ही बाजूचं वर्ग करून काय केलं, वर्ग केल्यानंतर फीचा वर्ग बरोबर ए टीचा वर्ग. म्हणजेच काय आलं, डब्ल्यू बरोबर 1/2 काय आलं यम, यम यम म्हणजे वस्तुमान, आणि ए टीचा वर्ग म्हणजे काय, फीचा वर्ग, म्हणजे 1/2 एम व्हीचा वर्ग. हे समीकरण आपणाला 3 आणि कशावरून आलं 4 आलं.
म्हणून गतिज ऊर्जाचं सूत्र आहे की 1/2 mv वर्ग। हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता गतिज ऊर्जेचं सूत्र काढलं 1/2 mv वर्ग। ह्याच्यावरून एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, शाब्दिक उदाहरण तुम्हाला परीक्षेला त्याने एक विचारलेलं आहे, ते शाब्दिक उदाहरणाचा आपण विचार करू। बघा काय उदाहरण विचारलेलं आहे, 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड, एक 250 ग्रॅम वस्तुमानाचा हा एक दगड दिलेला आहे आणि तो दगड हा उंचीवरून खाली पडत असेल तर त्याचा वेग दिलेला आहे 2 मीटर पर सेकंद असेल, त्या क्षणी त्यामध्ये किती गतिज ऊर्जा असेल असं विचारलेलं आहे। आता इथं लक्ष द्या, तुम्हाला काय काय दिलेलं आहे बघा। आपण गतिज ऊर्जेच्या सूत्रामध्ये पाहिलं, एम दिलेला आहे, वस्तुमान दिलेलं आहे 250 ग्रॅम। आता दुसरं दिलेलं आहे वेग दिलेला आहे 2 मीटर पर सेकंद। आता इथं ग्रॅम दिलेलं आहे, ह्याचे SI एकक करावं लागेल आपणाला, किंवा 2 मीटर पर सेकंदचं आपणाला CGS करावं लागेल। मग आपण काय करू, मीटरचं ग्रॅमचं किलोमध्ये रूपांतर करू। आता ग्रॅमचं किलोमध्ये रूपांतर करायचं म्हणजे कसं करायचं, तर बघा इथं सोपं आहे। किती आहे ग्रॅम आहे, 250 ग्रॅमला भागिले 1 किलो म्हणजे किती, 1000 ग्रॅमनं जर आपण याला भागलं तर तुमचं 0.25 किलोग्रॅम म्हणजे किलोमध्ये रूपांतर होईल। आता ही किंमत मिळाली, सूत्र आपल्याकडे आहे KE बरोबर 1/2 mv वर्ग। मग KE गुणिले 0.25 गुणिले 2चा वर्ग जर केला तर ह्याचं उत्तर येतं 0.5 जूल। आता पुढचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, त्या प्रश्नाचा आपण जरा डोके चालवा। आता काय दिलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये व्यवस्थित, एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती होईल। समजा एखाद्या वस्तूचं जर आपण वस्तुमान जर दुप्पट केलं तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा जी आहे ती गतिज ऊर्जा किती होईल असा त्यांचा प्रश्न आहे। जर समजा दुप्पट केल्यास त्या वस्तूची गतिज ऊर्जा दुप्पटच होईल, वस्तूची गतिज ऊर्जा किती पट होईल, तर दुप्पटच होईल। आपल्याला सूत्र माहिती आहे 1/2 mv वर्ग। आता हे दुप्पट केलं म्हणजे दोघांचा विचार करावा लागेल आपल्याला, म्हणजे कसं करावं लागेल, इथं बघा आता आपण 2 हे आहेत दुप्पट म्हणतोय ना। आता K पहिला काढू, कायनेटिक एनर्जी, त्याचं पहिलं सूत्र आहे 1/2 mv वर्ग अधिक K2, हा आपण K1 मानू, हा K2 मानू, त्याचा पण 1/2 mv वर्ग बरोबर। म्हणजे किती आलं बघा, इथं K2 छेद K1 केलं। आता K2 चा वर्ग किती आहे, V2 छेद V1 म्हणजे किती आलं, 2चा वर्ग किती आला तुमचा 4, म्हणून किती पट होईल, हे 4 पट। पुढचं आहे स्थितीज ऊर्जा। आता खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण आलोय की आपण ह्याच्या अगोदरची पाहिली गतिज ऊर्जा म्हणजे काय, गतिज ऊर्जेची उदाहरणं पाहिली, गतिज ऊर्जेचं आपण सूत्र पाहिलं। आता आपल्याला स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, आता स्थितीज ऊर्जा म्हणजे काय हे पाहत असताना आपल्याला त्याच्यात काही त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत। आता उदाहरणं कोणती आहेत बघा, पहिलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला, उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते आणि दाबलेली स्प्रिंग सोडली। बघा वरील उदाहरणामध्ये तुम्हाला स्थिती दर्शवणारे शब्द कोणते आहेत असा प्रश्न आहे। तर लक्षात आलं का, स्थिती दर्शवणारे कोणते आहेत, ताणलेला, इथं कोण आहे स्थिती दर्शवणारा, उंचीवर, आणि इथं कोणता आहे दाबलेला। ही स्थिती दर्शवणारे हे 3 शब्द आहेत। बघा ज्या वस्तू त्या स्थितीत आणल्यास नसत्या तर त्या गतिमान झाल्या असत्या का, नसत्या झाल्या। म्हणजे बघा या क्रियामध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा कुठून आली असा त्यांचा प्रश्न आहे। तर तो जे आहे लागणारी ऊर्जा ही स्थितीज ऊर्जेचं म्हणजे ह्या क्रियामध्ये ह्याच्यातलं हे कुठून आलं, तर स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं, गतिज ऊर्जेत केलं।
म्हणजे दाबलेली स्प्रिंग जर दाबली आणि सोडली म्हणजे दाबली त्यावेळेला स्थितीज आणि सोडल्यानंतर तिचं रूपांतर कशामध्ये झालं, गतीज. बघा ह्याच्यावरून आपल्याला स्थितीज ऊर्जेची व्याख्या शिकायची आहे. काय व्याख्या आहे ती काळजीपूर्वक ऐका आणि वहीत लिहून घ्या. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळं किंवा स्वरूपणामुळं किंवा स्थानामुळं त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळं किंवा स्थानामुळं किंवा स्वरूपणामुळं त्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते त्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. आता खाली काही उदाहरणं दिलेले आहेत, त्या उदाहरणाचा विचार करा. बघा, एक खडू जमिनीपासून साधारण 5 सेमी उंचीवर धरा. समजा हा माझ्याकडे खडू आहे. हा खडू मी जमिनीपासून किती उंचीवर धरला, 5 सेंटीमीटर उंचीवर धरलेला आहे व तो सोडून द्या. हा खडू पुन्हा सोडून द्यायचा. आता सरळ उभे राहून तो खडू सोडून द्या. आता काय करायचं, सरळ उभा राहायचं आणि खडू सोडून द्यायचा. दोन्ही वेळेच्या निरीक्षणामध्ये कोणता फरक दिसतो आणि तो दिसला का याचा आपणाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे आणि याच्यावरूनच आपणाला स्थितीज ऊर्जेचं समीकरण शोधायचं आहे. आता काय स्थितीज ऊर्जेचं समीकरण आहे बघा. आपण गतीज ऊर्जेचं काढलं 1/2 mv वर्ग. आता इथं m एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर नेली. आता बघा ही पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. इथून m वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या h एवढ्या म्हणजे हा h एवढ्या उंचीवर मी नेली तर त्यावेळेला mg एवढ्या बलाचा वापर, बलाचं आपण सूत्र अगोदर शिकलो. बल बरोबर काय आहे, F बरोबर mg म्हणजे वस्तुमान गुणिले त्वरण. एवढ्या बलाचा वापर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेनं करावा लागतो. म्हणजे गुरुत्वीय बल असं आहे, वरच्या वस्तूला खाली खेचतं, तर ह्याच्या हे विरुद्ध दिशेनं करावं लागतं. यावेळी घडून आलेलं कार्य जे आहे ते कार्य पुढील सूत्रानं काढता येतं बघा. आता कार्याचं आपल्याला सूत्र माहित आहे, बल गुणिले विस्थापन. आता W कार्य म्हणजे W, बलाचं पण सूत्र माहित आहे आपल्याला mg, F बरोबर mg. मग बल म्हणजे mg गुणिले h म्हणजे विस्थापन. मग W बरोबर mg गुणिले h. मग W बरोबर mgh. विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली स्थितीज ऊर्जा P, तिला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात आणि तिचं सूत्र आहे P बरोबर mgh. विस्थापनामुळे mgh एवढी स्थितीज ऊर्जा सामावलेली असते. आता आपण स्थितीज ऊर्जेचं सूत्र काढलं, स्थितीज ऊर्जेचं समीकरण ही आपल्याला कळालं mgh. आता उदाहरण काय दिले बघा जरा. 10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 50 किलोग्रॅम वस्तुमाना एवढं पाणी साठवलेलं असल्यास पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितीज ऊर्जा किती. आता इथं काय दिलेलं आहे, h दिलेलं आहे. h म्हणजे कोण, विस्थापन दिलेलं आहे, किती आहे 10 मीटर. m म्हणजे काय, वस्तुमान दिलेलं आहे, किती आहे 500 किलोग्रॅम. आणि g किती असतो त्याचा नेहमी गुरुत्वीय त्वरण 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग. समजा दिला नसेल तरी तो लिहायचा आहे. मग आता हे सूत्रात किंमत टाका. P बरोबर mgh. m ची किंमत आहे किती 10 गुणिले g ची किंमत किती आहे 9.8 आणि m ची किंमत किती आहे 500. या सर्वांचा गुणाकार केला तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा किती निघते, 49,000 जूल एवढी स्थितीज ऊर्जा त्या पाण्यामध्ये साठवलेली आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय. इथे एक चार्ट दिलेला आहे बाळांनो आणि हेच तुम्हाला कृतीयुक्त प्रश्नामध्ये विचारलं जातं बघा. अजय व अतुलला टेबलावर ठेवलेल्या m वस्तुमानाच्या चेंडूची स्थितीज ऊर्जा काढायला सांगितलेले. त्याची उत्तरं काय येतील बघा. अजय इथं आहे बरोबर आणि दुसरा आहे तो कोण आहे, अतुल या ठिकाणी आहे आणि हे टेबलावर ठेवलेला हा काय आहे तुमचा m वस्तुमान असणाराचा पदार्थ आहे. त्याची उंची बघा, अजय पासूनची त्याची उंची h1 दिलेली आहे आणि अतुल पासूनची त्याची उंची आहे ती h2 दिलेली आहे. आता काही प्रश्न विचारलेले आहेत
त्याचा आपण काळजीपूर्वक विचार करू. बघा आता पहिला त्यांचा प्रश्न असा आहे, यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल. मी अगोदर प्रश्न वाचतो. स्थितीज ऊर्जा ही सापेक्ष असते. अजय सापेक्ष चेंडूची उंची व अतुल सापेक्ष चेंडूची उंची वेगवेगळी असते. म्हणजे काय सांगितलेलं बघा, स्थितीज ऊर्जा जी आहे ती सापेक्ष असते. बघा अजय सापेक्ष चेंडूची उंची व अतुल पेक्षा चेंडूची उंची वेगवेगळी असते. म्हणून अजय आणि अतुल यांची सापेक्ष चेंडूची स्थितीज ऊर्जा कशी असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. स्थितीज ऊर्जा सारखी नसणार. कारण बघा ह्याची उंची एवढी आहे आणि ह्याची उंची इतकी आहे, म्हणजे जर उंची समान नसेल तर ह्यांच्या ज्या स्थितीज ऊर्जा आहेत त्या स्थितीज ऊर्जा वेगवेगळ्या असू शकतात.